नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। ठाणे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत। त्यात विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकडी मतदारसंघात यावेळी या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते केदार दिघे असा सामना रंगला आहे। यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजय मिळवणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। आज मतमोजणीला सायंकाळी 8 वाजता सुरुवात झाली असून पोस्टल मतमोजणीत पहिल्या कलामध्ये महायुती आघाडीवर दिसत आहे। ठाण्यातील कोपरी पाचपाकडी मतदारसंघात पहिल्या कलामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत तर केदार दिघे पिछाडीवर आहेत। पहिल्या फेरीत एकनाथ शिंदे यांनी 40 ते 51 मतांनी आघाडी घेतली आहे। शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची रणनीती ठाकरे गटाकडून आखली जात होती। त्यामुळे ठाकरे गटाचे कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली। दरम्यान एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाकडी मतदारसंघातून 3दा निवडून आले असून हे यंदाही याच मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत। त्यामुळे येथे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे विजय मिळवणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।